सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 163। आत्मा परमात्म्याचे ऐक्य। समुद्रे च यथा तोयं क्षीरे क्षीरं घृते घृतं भिन्ने कुंभे यथाकाशः तथात्मा परमात्मनि। जसे समुद्रात दुसरे पाणी, दुधात दूध, तुपात तूप व आकाशात घटाकाश मिळून मिसळून जाते, तसा परमात्म्यात आत्मा मिळून जातो। दोन सजातीय गोष्टींचा मिलाप होतो। तद्वत देहस्थ आत्मा व विश्वस्थ विश्वात्मा आणि परमात्मा सजातीयच होत। परमात्म्याचा अंश आत्मा, आत्मा परमात्मा सजातीय एक अनुभवणे हा साक्षात्कार, हे ऐक्य मुळात तत्वतः आहेच। अनेकता भिन्नता देहमन बुद्धीच्या उपाधींमुळे भासते, वास्तवात नाही। समुद्रात कितीही घडे बुडवून भरून धरले तर घड्यातले पाणी व समुद्रातले पाणी असे बाह्यता दिसले तरी घड्यांची उपाधी फोडताच दोन्ही पाणी एकच होते व आहे हे जसे अनुभवास येते, तद्वत देहमन बुद्धीने मर्यादित परमात्म्याचा अंश व बाहेर व्यापून असलेला परमात्मा भिन्न, अलग, वेगळे, दूर नाही, एकरूपच अभिन्नच होत। साधकाचे ध्येय व साधना दोन्ही हा श्लोक सांगतो। आत्मा परमात्मा एक आहे हा सिद्धांत, हे तत्वज्ञान ग्रहण होण्यास जलात जल, दुधात दूध, तुपात तूप अशा सजातीय उदाहरणांनी मनाला पटवून घ्यायचे। विजातीय देहमन बुद्धी जग म्हणजेच अनात्मा व आत्मा ह्यांचे कधी मिलन होणार नाही। म्हणून विजातीय अनात्मा नेती नेती करत बाजूला सारायचा। देहाची हंडी फोडायची की आत्मरूपी दही व्यक्त होते। दही हंडी ती हीच। घर बांधायच्या आधी सर्व जागा एकच असते। चार भिंतींनी ती अलग झाल्यासारखी वाटते, विभागली गेली वाटते। चार भिंती काढल्या तर पुन्हा पूर्ववत एकच जागा कायम दिसते। गुरुचा देह सूक्ष्म द्रव्याचा बनतो। जग ज्या निर्भेळ पंच महाभूतांचे बनले आहे तसा पंचीकरण झालेला पूर्वीचा स्थूल देह साधनेने शुद्ध तन्मात्रांचा होऊ शकतो। 12 वर्षात एरवी देखील सर्व धातू बदलतात, पूर्वीचे काही राहत नाही। म्हणून साधनेसाठी 12 वर्षांचे एक तप असा हिशोब धरतात। जन्मोजन्मीच्या दीर्घ तपश्चर्यांनी सूक्ष्म द्रव्यांचा देह बनू शकतो व विश्वाशी एकरूप होतो। विश्वात्मा व आत्मा एकरूप होतात, पूर्वीचे ऐक्य साधतात। अंतर्बाह्य व्यापून असलेल्या परमात्म्यात आत्म्याचे मिलन होण्याआधी देहमन बुद्धी विश्वरूप व्हावी लागतात। गुरु असा विश्वरूप झालेला असतो। गुरु भक्तीने साधकही गुरुद्वारा आत्मा परमात्मा ऐक्य साधतो। गुरुशी सजातीयता पावणे, तद्रूप होणे ही साधना। 3, 6, 9 व 12 वर्षे तरी अखंड साधना व्हायला हवीच। उतावीळपणा, अधीरी वृत्ती असून चालत नाही। लोण्याला आज लागल्याखेरीज तूप होत नाही, तूप झाल्याखेरीज तुपात तूप मिसळत नाही। तद्वत योगाग्नीची आज देहमन बुद्धीला लागून ती तावून सुलाखून निघावीच लागतात, हे लक्षात घ्यावे। सद्गुरुनाथ महाराज की जय।